हॅलो मित्रांनो, माझे नाव प्रेमराज आहे आणि ही माझी एकदम पहिली गोष्ट आहे. मला पूर्ण आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट खूप जास्त आवडेल. ही गोष्ट त्या दिवसाची आहे जेव्हा मी अभ्यास करायला पुण्यामध्ये आलो होतो. मी माझ्यासाठी एक रूम भाड्याने घेतली होती. मी जिथे राहत होतो तिथे माझ्या शेजारी माझे मालक, मालकीण आणि त्यांची 8 वर्षाची मुलगी राधा राहत होती. जसे जसे दिवस निघत गेले तसे तसे मी त्यांच्या घरामध्ये चांगला असा मिसळलो होतो. मी माझ्या मालकांना काका म्हणून हाक मारित होतो. एक दिवस माझ्या काकांनी मला सांगितले, राधाला कराटे क्लासला जायचे असते आणि तू त्याला सोडून येत जा. मी हो म्हणालो. एक दिवस मी राधाला क्लासला सोडायला गेलो होतो आणि मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा माझी नजर एके ठिकाणी अडकली. काय मस्त आंटी होती यार. आता माझ्या मनामध्ये विचार येऊ लागले की या सालीला इथेच पकडतो आणि ठोकतो. मी तर फक्त तिला पाहत राहिलो. आंटीने हे सर्व काही पाहिले होते आणि मग तेव्हा मला कोणचा तरी धक्का लागून गेला आणि मी शुद्धीवर आलो. मी पाहिले तर ती आंटी माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसून पाहत होती. आणि मग मी पण तिच्याकडे पाहून हसू लागलो. मग क्लास सुरू झाला. मग मी तिथून जाण्यासाठी माझ्या बाईकच्या जवळ गेलो आणि मी पाहिले की माझे नशीब खूप चांगले होते. मी पाहिले की आंटीने पण तिची गाडी माझ्या गाडीजवळ उभी केली होती कारण ती समोरून येताना दिसली. मग ती परत माझ्याकडे आली आणि माझी हालत परत आधी सारखी झाली तर मग ती जवळ आली आणि म्हणाली, ती, हाय. तुमचे नाव काय आहे? मी, प्रेमराज पाटील. आणि तुमचे? ती, जान्हवी देशपांडे. मी माझ्या मुलीला क्लासला घेऊन आले आहे. आणि तुम्ही? मी माझ्या काकाच्या मुलीला इथे घेऊन आलो आहे. तुम्हाला काही हरकत नसेल तर आपण कॉफी प्यायला जायचे का? ती, हो का नाही, पण इथे नको. तुम्हाला काही त्रास नसेल तर माझ्या घरी जाऊया का? माझे घर इथेच जवळ आहे. मी हे ऐकून तर एकदम खुश होऊन गेलो. मी तिला लगेच हो म्हणालो. जेव्हा मी तिच्या घरी पोचलो तेव्हा ती म्हणाली, क्लास सुटायला अजून खूप वेळ आहे, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते. तू इथे बस. थोड्या वेळाने ती फ्रेश होऊन माझ्या समोर आली. आणि मी तर एकदम डोळे फाडून तिच्या सौंदर्याकडे पाहू लागलो होतो. ती माझ्या जवळ आली आणि मला हलवले आणि मला विचारले की असे काय पाहत आहेस तू? मी, तुम्हाला काही हरकत नसेल तर एक सांगू? ती, हो बोल ना. मी, आंटी तुम्ही खूप हॉट दिसत आहात. ती, आणि काय प्रेम पुढे पण काहीतरी बोल ना. मी, मला तुम्हाला किस करायचे आहे. ती, बस एवढेच, अजून काही नाही का? मी, नाही. हो. मी काही बोलणार या आधी आंटी माझ्या जवळ आली आणि तिने मला तिच्या बाहोमध्ये घेतले आणि मला किस करू लागली. मी पण आता मजा घेऊन तिचे ओठ जोर जोराने चोकू लागलो होतो. मग मी माझा एक हात तिच्या बुब्सवर घेऊन गेलो आणि तिचे बुब्स दाबू लागलो आणि तिची पुच्ची दुसऱ्या हाताने कुरवाळू लागलो होतो. असे केल्याने ती अजून पण अह करू लागली आणि ती आवाज काढू लागली होती, ओह प्रेम फक मी, आता मला तडपावू नकोस. उरवू मर्म. मग आम्ही दोघांनी आमचे कपडे काढून फेकून दिले. ती आता बिगर कपड्याची एकदम सेक्सी माल दिसू लागली होती. मी तिचा एक बॉल माझ्या तोंडामध्ये घेऊन चोकू लागलो होतो आणि दुसऱ्या हाताने तिची पुच्ची कुरवाळू लागलो होतो. मग तिने माझे हत्यार हातामध्ये घेतले आणि मग ती तिच्या गुडघ्यावर बसली आणि माझा लंड तिच्या तोंडामध्ये घेऊन चोकू लागली होती. मग मी काही वेळाने तिला माझ्या मांडीवर उचलले आणि तिला तिच्या बेडरूममध्ये नेले आणि तिला पलंगावर टाकून दिले
आणि ती एकदम रांडेसारखी तिचे पाय पसरून झोपली. तिची पुच्ची काय मस्त आणि मलाईदार होती. मी माझा लंड तिच्या पुच्चीवर ठेवून घासू लागलो होतो. ती आई प्रेम आता मला सहन होत नाही आहे, प्लीज माझी पुच्ची फाडून टाक आता, प्लीज मग मी माझा लंड तिच्या पुच्चीमध्ये घातला आणि ती खूप जोराने ओरडू लागली होती. प्रेम मला खूप मजा आली. मम अजून जोराने कर प्रेम प्लीज फक मी. ऐसिस येस फक मी बेबी. औ आई. मी तिला खूप जोराने ठोकू लागलो आणि मग काही वेळाने माझे निघणार होते तर मी तिला विचारले, कोठे काढू मी आता? तर ती म्हणाली, आताच काढून टाक ना. मी खूप दिवसांची तहानलेली आहे. मग मी माझा लंड आतमध्ये टाकून वीर्य काढले आणि मग मी तिच्यावर काही वेळ पडून राहिलो. मग आम्ही एकत्र बाथरूममध्ये गेलो आणि अंघोळ केली. मग तिने कॉफी तयार केली आणि आम्ही ती कॉफी पिऊन परत एकदा सेक्स केला. तो जास्त उशीरपर्यंत केला नाही, फक्त तिचे बॉल दाबून दूध पिऊन मी माझे मन तृप्त केले. तोपर्यंत आता क्लास सुटायची वेळ झाली होती आणि आम्ही मग क्लासला पोचलो. आता आम्ही क्लास असताना पाहिजे तसे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये सेक्स करून एकमेकांना आनंद देतोय.